शुभ्र ज्योत्सना पुलकित यामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां परदां मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्। दादा रिक्षावाले तर यांनी आज मदत केली, म्हणजे रस्त्यावर माणूस पडला होता पण हे थांबले आणि यांनी मदत केली. खूप आभार यांचे. चला दादा भेटू परत. नमस्ते. हा त्यांचा मुलगा आहे, यांचे वडील येते. हाय सुखरूप आहे आता, हाय ओके ना. थँक्यू सो मच. पण तेव्हा लोकांना म्हटलं चला कोणी येते का गाडीवर बसा, त्यांना मध्ये बसवा, पण अशा वेळेस कोणीच येत नाही. लोक घाबरतात हॉस्पिटलला का न्यायचं, कशासाठी आपल्याला काय होईल, केस होईल. तसं काय होत नाही मित्रांनो. मी त्यांना रिक्षावाल्याला थांबवलं, एक बिचारा रिक्षावाला थांबला नाही तर लोक थांबत नाही. रिक्षावाला काही रिक्षावाले गाड्यावाले म्हणतात की आमच्या गाडीला रक्त लागेल किंवा काय लागेल, गाडी खराब होईल किंवा कशाला ते झंझटमध्ये पडायचं. पण तसं नाही झालं. तो रिक्षावाल्याला मी थांबवलं, त्यात रिक्षामध्ये त्यांना बसवलं काकांना आणि जहांगीर हॉस्पिटलमध्ये नेलं. तर अशी मदत करा लोकांना. तुमच्या एका मदतीने एकाचा जीव वाचेल. काय नाही, तिथं हॉस्पिटल जाऊन आपण फक्त सोडायचे. त्यांचा कोण मुलगा असेल, घरचा व्यक्ती असेल, त्यांना फोन लावून बोलवायचे तर तुम्हाला पैसे द्यायला लागणार आहे किंवा काय लागणार आहे किंवा काय होणार आहे. तर मदत करा लोकांना, बस एखाद्याचा जीव वाचेल. मी असं गडबडीत व्हिडिओ काढला, म्हणलं काढणं बी योग्य नाही, पण थोडं थोडं म्हणलं जसं मला टाईम भेटला तसं थोडं व्हिडिओ काढला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.